रोज रोज मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यायचं जे की पौष्टिकसुद्धा असेल आणि त्यांना आवडेलसुद्धा? हा प्रश्न तुम्हाला जर सतावत असेल तर हा हाय प्रोटीन पराठा नक्की ट्राय करा. करायलासुद्धा खूप सोपा आहे आणि चवीला खूप छान लागतो. हा पराठा टिफिनमध्ये दिल्यानंतर मुलं टिफिन संपवून चालतील आणि नेहमी नेहमी तुम्हाला हा पराठा करण्यासाठी हट्ट करतील. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर हे हाय प्रोटीन पराठा करण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी मोड आलेले मूग घेतले आहेत. मूग एक दिवसभर भिजून घ्यायची, नंतर सुती कापडामध्ये बांधून ठेवायची. एका रात्रीमध्ये त्याला छान असे मोड येतात. आता यामध्ये 3 हिरवी मिरची, 1 इंच आले, 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरे आणि स्वच्छ धुतलेला एक मूठभर पालक घातला आहे. आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं. पाणी खूप जास्त टाकायचं नाही. फक्त वाटण्यासाठी पुरेसं होईल एवढं पाणी टाकून याची छान बारीकसर अशी पेस्ट करून घ्यायची. तर मूग आणि पालकाची अशा पद्धतीने मस्त बारीकसर अशी पेस्ट मी करून घेतली. आता पराठा करण्यासाठी इथे मी 2 मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. रेग्युलर चपातीसाठी जे पीठ घेतो ते छान बारीकसर असं पीठ घ्यायचं. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया, पाव चमचा हळद आणि 1 चमचा धनेपूड. खूपच कमी साहित्य वापरून अगदी झटपट होणारा हा पराठा इथे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. करायला खूप सोपा आहे आणि सर्व साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते. आता सगळं साहित्य मिक्स करून घेतलं की पालक आणि मुगाची पेस्ट घालायची आणि आता या पेस्टमध्येच हे पीठ मळून घ्यायचं. आता यामध्ये मी पाणी नाही टाकणार आहे. पण तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये पराठे करायचे असतील तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर पेस्टमध्ये व्यवस्थित मळून मळून आता हे पीठ छान मऊसूत असं आपल्याला करून घ्यायचं. तर बघा, मळून मळून या पिठाचा मस्त मऊसूत असा गोळा तयार करून घेतला. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटे हे पीठ मुरू देऊया. आता पीठ भिजून 10 मिनिटे झाली आहेत आणि तुम्ही बघू शकता पीठ मस्त असं मुरलं आहे, छान मऊ लुसलुशीत झालं आहे. तर आता पराठा करण्यासाठी आवडीनुसार याचे गोळे करायचे, लहान मोठे जसे तुम्हाला पराठे करायचे असतील तसे. आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये जवळजवळ एक 9 ते 10 एवढे पराठे तयार होतात. आता पराठ्याच्या पिठाचा एक गोळा घेतला, गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये घोळवायचा आणि याची मोठी अशी पारी लाटायची. आणि आता या पारीला आपण तेल लावून घेणार आहोत, म्हणजे घडीचा पराठा करणार आहोत. तुम्हाला जर पराठ्याला आतून तेल तूप काही लावायचं नसेल तर तुम्ही नुसतं गोळा घेऊन त्याचा पराठा लाटू शकता. पारी लाटून घेतली की याला आतून तेल किंवा तूप लावायचं, थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरायचं, पुन्हा याची घडी करायची, पुन्हा थोडंसं तेल व गव्हाचं पीठ भुरभुरून घ्यायचं व याची अशा पद्धतीने पारी तयार करून घ्यायची. आणि आता ही पारी गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायची व याचा पराठा लाटून घ्यायचा. अशा पद्धतीने घडीचा पराठा केला ना की तो बऱ्याच वेळपर्यंत छान असा मऊ राहतो आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो. आणि नुसतं पिठाचा गोळा घेऊन जर पराठा लाटला तर तो खातानासुद्धा मऊ लागणार नाही, शिवाय घशामध्ये अडकेलसुद्धा आणि थोडासा कडक होईल. त्यामुळे अशा पद्धतीने घडीचा पराठा करून बघा, खूप छान होतो. तर बघा, आता पराठा अलट-पलट करून दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित असा लाटून घ्यायचा. नुसतं एकाच बाजूने जर लाटला तर पराठा एका बाजूने पातळ व दुसऱ्या बाजूने खूप जास्त जाड होतो. त्यामुळे दोन्ही बाजूने अलट-पलट करून अगदी व्यवस्थित असा पराठा लाटून घ्यायचा. सुरुवातीला कडेकडे लाटायचा आणि नंतर मग मधामध्ये लाटायचा. तर बघा, अगदी चपाती करतो त्या पद्धतीने हा पराठा लाटून घेतला आहे, खूप जास्त जाड ठेवलेला नाही. पराठा शेकण्यासाठी गॅसवरती तवा गरम करून घ्यायचा आणि आपल्याला हे पराठे हाय फ्लेमवरती शेकून घ्यायचे आहेत. तर पराठा थोडासा वरतून सुकला की नंतर हा उलटवून घ्यायचा. तर बघा, पराठा वरतून सुकलेला आहे, याला छान फुगेसुद्धा आले आहेत. तर पराठा उलटवून घेऊया. पराठा शेकण्यासाठी आवडीनुसार तेल किंवा तूप लावू शकता. तेल किंवा तूप लावल्यामुळे पराठे खूप वेळपर्यंत छान मऊ राहतात. तर बघा, आता पराठा छान फुगायला लागला आहे. तर या बाजूने थोडंसं तेल मी लावून घेतलेलं आहे आणि आता पराठा उलटवून घेऊया. तुम्हाला तेल तूप काही पराठ्याला लावायचं नसेल तर तसेही पराठे केले तरी काही हरकत नाही. तुम्ही बघू शकता हा पराठा मस्त टम्म असा फुगलेला आहे. तर आता या बाजूने सुद्धा थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि अलट-पलट करून दोन्ही बाजूने पराठा मस्त खमंग असा शेकून घ्यायचा आहे. याआधी मी तुमच्यासोबत मस्त टम्म फुगलेल्या मऊ लुसलुशीत चपातीचा व्हिडिओसुद्धा शेअर केलेला आहे, नक्की बघा. तर दोन्ही बाजूने अलट-पलट करून हा पराठा इथे मी मस्त खमंग असा शेकून घेतलेला आहे. आता पराठा काढून घेऊया. हा पराठा तुम्ही कुठल्याही चटणीसोबत सर्व करा किंवा दह्यासोबत किंवा ठेच्यासोबत, लोणच्यासोबत, कशासोबतही खायला खूप छान लागतो. बघू शकता मस्त मऊ लुसलुशीत असा हा पराठा होतो. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा.
रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.